ओके, सो वन्स अगेन व्हेरी वॉर्म वेलकम. चला ठीक आहे, आता गुड मॉर्निंग म्हणूया. सो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तर या ठिकाणी बघा, आता ठीक आहे, तुम्ही कधी पण लेक्चर बघत असाल, पण या ठिकाणी गुड मॉर्निंग. तर वेलकम, यस वेलकम रचना, आदित्य, नेहा, देन ऋतुराज, सुमित, तन्वी, शीतल, सानिका. ओके, चला ठीक आहे. तर या ठिकाणी आज दसरा आहे, सो हॅपी दसरा टू ऑल ऑफ यू. स्टार्ट करूया आजचं लेशन. तर याच्यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये बघा, सर्वात पर्यंत आपण काय करूया, 1-2 मिनिटांमध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण काय काय डिस्कस केलं थोडं रिवाइज करूया. सो बघा, येस्टरडेच्या लेक्चरमध्ये आपण काय काय डिस्कस केलं, बऱ्यापैकी आपण पार्ट डिस्कस केलेला आहे मागच्या लेक्चरमध्ये. सर्वात पहिल्यांदा आपण फाइंड आउट केलं रेडियस ऑफ द nth ऑर्बिट. हा सर, रेडियस ऑफ द nth ऑर्बिट दॅट इज द रेडियस ऑफ द ऑर्बिट ऑफ इलेक्ट्रॉन हमने फाइंड आउट किया. ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर रेडियस ऑफ nth बोर ऑर्बिट हमने फाइंड आउट किया. तर या ठिकाणी रेडियसचा फॉर्म्युला आलता Rn इक्वल्स टू n स्क्वेअर h स्क्वेअर इप्सिलॉन नॉट अपॉन पाय me इंटू z स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर आपण या डेरिवेशनचा यूज करून, म्हणजे रेडियसचा यूज करून आपण राजांनो वेलोसिटी फाइंड आउट केलं. हाँ सर, बिल्कुल किया था वेलोसिटी. दॅट वॉज द वेलोसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन इन दी nth ऑर्बिट. मग काय फॉर्म्युला आलता वेलोसिटीचा, Vn इक्वल्स टू ZE स्क्वेअर अपॉन 2 इप्सिलॉन नॉट NH. आता या ठिकाणी हा खालचा 2 आहे, ओके, म्हणजे हा 2 आहे आणि हा वरचा जो आहे दिस इज द झड आहे. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नका, नाहीतर झड झड कॅन्सल करणार. सो डिनॉमिनेटरचा 2 आहे आणि वरचा हा झड आहे. ओके, सो Vn इक्वल्स टू ZE स्क्वेअर अपॉन 2 इप्सिलॉन नॉट इंटू HN होतं, दॅट इज द NH होतं. त्याच्यानंतर आपण टोटल एनर्जी फाइंड आउट केली. हाँ सर, हमने टोटल एनर्जी फाइंड आउट किया. डिराइव द एक्सप्रेशन फॉर द एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इन द एटम. ओके, मग आपण एनर्जी फाइंड आउट केलं. सर्वात पहिल्यांदा आपण कायनेटिक एनर्जी फाइंड आउट केली. हा सर, कायनेटिक एनर्जी ZE स्क्वेअर अपॉन 8 पाय इप्सिलॉन नॉट Rn आलं. आणि पोटेन्शियल एनर्जी सर्वांना माहित आहे, दॅट इज द -1 अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट ZE स्क्वेअर अपॉन Rn. या दोन एनर्जीचे आपण काय केलं, ऍडिशन केली. वी गॉट द कायनेटिक, वी गॉट द टोटल एनर्जी, दॅट इज द एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर आपण Rn चा फॉर्म्युला पुटअप केलेला आहे. आता हे जे डेरिवेशन आहे En चं, ओके, En चं जे डेरिवेशन आहे ते पण आपलं फॉर्म्युला आहे. सो दिस इज ऑल्सो द फायनल एक्सप्रेशन फॉर द एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन दी ऑर्बिट, किंवा दिस इज ऑल्सो फायनल एक्सप्रेशन फॉर द टोटल एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन दी nth ऑर्बिट, आपण असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर आपण Rn ची व्हॅल्यू पुटअप केली, n स्क्वेअर h स्क्वेअर इंटू इप्सिलॉन नॉट अपॉन पाय इंटू me इंटू ZE स्क्वेअर व्हॅल्यू पुटअप केली. त्याच्यानंतर आपण काही काटाकाटी केली आणि फायनल एक्सप्रेशन आपलं आलेलं आहे En विच इज इक्वल्स टू मायनस z स्क्वेअर इक्वल्स टू 4 me अपॉन 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर n स्क्वेअर h स्क्वेअर. त्याच्यानंतर काही गोष्टी कॉन्स्टंट होत्या. हा सर, आम्हाला मान्य आहेत काही गोष्टी कॉन्स्टंट आहेत. मग फायनली मी काय म्हणलं, energy of the electron is proportional to the, that is the is inversely proportional to the square of the principal quantum number. So that are the things which we have discussed in our last lecture. आपण लास्ट लेक्चर मध्ये या गोष्टी आपण डिस्कस केल्या. यस, आठवले सर्वांना? यस, लवकर चला, फास्ट. येस सर. ओके, थँक्यू. तर आता याच्यानंतर बघा, जर समजा आपण या फॉर्म्युल्यामध्ये, या वरच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू पुटअप केल्या. कॉन्स्टंट काय आहे, E कॉन्स्टंट आहे, त्याच्यानंतर me कॉन्स्टंट आहे, दॅट इज द मास ऑफ द इलेक्ट्रॉन आहे, 8 कॉन्स्टंट आहे, इप्सिलॉन नॉट कॉन्स्टंट आहे आणि H कॉन्स्टंट आहे. याच्या जर समजा तुम्ही व्हॅल्यू पुटअप केल्या तर फायनली आपल्याला आन्सर काय येणार आहे बघा. तर याच्यानंतर तुम्हाला खाली लिहायचं आहे, बाय पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ द कॉन्स्टंट. चला ठीक आहे, पेन चेंज करतो. यस, ड्रॉ मध्ये. ओके, by putting the values of constant. Okay, by putting the values of constant. जर समजा आपण कॉन्स्टंटच्या सर्व व्हॅल्यू पुटअप केल्या, जेवढे कॉन्स्टंट आहेत, सो वी गॉट द डायरेक्टली फायनली फॉर्म्युला, दॅट इज द En इक्वल्स टू, आपल्याला फॉर्म्युला काय भेटतो, En इक्वल्स टू -13.6, ओके, Z स्क्वेअर अपॉन n स्क्वेअर. ओके, अँड दिस इज इन द इलेक्ट्रॉन होल्ड. आता हे जे आन्सर आलेलं आहे ते आन्सर कशामध्ये येणार आहे, ते इलेक्ट्रॉन होल्ड मध्ये येणार आहे. सो हा आपला फायनल फॉर्म्युला आहे एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन दी nth ऑर्बिट, दॅट इज द En इक्वल्स टू -13.6 Z स्क्वेअर अपॉन n स्क्वेअर, अँड दिस इज इन द इलेक्ट्रॉन होल्ड. आता हे जे EV काय आहे, यस, EV म्हणजे काय असतं, इलेक्ट्रॉन होल्ट असतं. यस, सो दिस इज द युनिट ऑफ द एनर्जी. आता बघा या ठिकाणी राजांनो, ऍक्च्युअल मध्ये जे युनिट आहे एनर्जीचं सर्वांना माहित आहे. हाँ सर, अभी तक तो हमने पढ़ा था एनर्जी हम जूल में मेजर करते हैं, सो दैट्स करेक्ट. एनर्जी का SI यूनिट क्या होता है, जूल ही होता है.
लेकिन भैया हम यहाँ पर इलेक्ट्रॉन होल्ड ही क्यों यूज कर रहे हैं? क्योंकि जूल यूनिट थोड़ा बड़ा होता है और इलेक्ट्रॉन होल्ड थोड़ा छोटा होता है। तो हम यहाँ पर इलेक्ट्रॉन के एनर्जी के बारे में डिस्कस कर रहे हैं। यस, किसके बारे में डिस्कस कर रहे हैं? इलेक्ट्रॉन के एनर्जी के बारे में डिस्कस कर रहे हैं। और ये एनर्जी स्मॉल होती है, उसके कारण हम इसको इलेक्ट्रॉन होल्ड में इंडिकेट करते हैं। यस, आलं लक्षामध्ये? सो इलेक्ट्रॉन होल्ड इज ऑल्सो द युनिट अँड जूल इज ऑल्सो द युनिट. बट इलेक्ट्रॉन होल्ड इज अ स्मॉल युनिट. जसं अरे मला सांगा, कोरोना व्हायरस सर्वांना माहित आहे. सर, कोरोना व्हायरस म्हणजे आम्हाला माहित नाही, असं होऊ शकेल का? ओके, असं कोणी आहे का आपल्या क्लासमध्ये ज्याला कोरोना व्हायरस माहितच नाहीये? बरोबर आहे. हा, तर मग या ठिकाणी जर आपल्याला समजायला द्या ना, कोरोना व्हायरसची तुम्हाला काय करायचे, साईज मेजर करायची. मग तुम्ही सेंटीमीटर मध्ये मेजर करणार आहे का रे साईज? मीटर मध्ये मेजर करणार आहे का? किलोमीटर मध्ये मेजर करणार आहे का? कशामध्ये मेजर करणार आहे सांगा बरं? कोरोना व्हायरसची आपल्याला साईज मेजर करायची आहे. यस, मीटर मध्ये, सेंटीमीटर, किलोमीटर नाही. मग कशामध्ये मेजर करतो आपण? मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर मध्ये पण सॉरी, मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर मध्ये आपण मेजर करतो. येस, येते लक्षामध्ये? म्हणजे या ठिकाणी मला सांगा, लेंथ आपण याची साईज मेजर करतोय, म्हणजे लेंथ मेजर करतोय. मग याचं युनिट काय आहे? लेंथचं याचा युनिट मीटर आहे, पण आपण युनिट कोणतं युज करतोय? मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर. तसंच या ठिकाणी एनर्जीचं युनिट हे जूल आहे. बट या ठिकाणी राजन आपण इलेक्ट्रॉन व्होल्ट का युज करत आहोत? कारण की स्मॉल युनिट आपल्याला पाहिजे. येस, ओके. म्हणजे जशी रिक्वायरमेंट आहे तशी आपण त्या ठिकाणी काय करतो? नॉलेज अप्लाय करतो आणि या ठिकाणी आपली व्हॅल्यू जी आहे ती इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये येणार आहे. येस, याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये आता कोणाला काही डाऊट आहे का? एवढं डीप मध्ये कोणी सांगत नाही, बिकॉज दिस इज द नीट अँड जेई कन्सेप्ट. ओके, डायरेक्टली लिहितात एनर्जीचं युनिट लिहा इलेक्ट्रॉन व्होल्ट. पण ते कसं आलं, कुठून आलं, काय घ्यायचं हे कोणी सांगत नाही. यस, लक्षात आलं का? यस और मला सांगा, यस और नो? येस सर. यस, ओके. सानिका, मला वाटतंय आज दसऱ्याचं फक्त सानिकाने जेवण केले, बाकीचे कुणाच जेवण केलं नाही ना? येस सर. बरं, चला ठीक आहे, मजा केली. ओके, चला ठीक आहे, लक्षात आलं सर्वांच्या? ओके, व्हेरी गुड. आता याच्यानंतर बघा, एक क्वेश्चन लिहा. चला, एक 2 मार्काचा क्वेश्चन आहे बरं, आणि डायग्राम आहे, बस विषय संपला. म्हणजे बायोलॉजी मध्ये तुम्हाला कधी कधी बघा डायग्राम विचारली जाऊ शकते. येस, दॅट इज तुम्हाला काय म्हणू शकता बायोलॉजी मध्ये? ड्रॉ द नीट लेबल डायग्राम ऑफ द स्ट्रक्चर ऑफ द हार्ट. बरोबर आहे, स्ट्रक्चर ऑफ द हार्ट तुम्हाला विचारतील 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी. मग या ठिकाणी फिजिक्स मध्ये पण काही वेळेस डायग्राम विचारल्या जाऊ शकतात. जसं आपलं कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस आहे, याची एक डायग्राम आहे. कोणती डायग्राम आहे? फेरीज ब्लॅक बॉडी. ही डायग्राम कधी कधी सेपरेटली 2 मार्कला विचारली जाऊ शकते. त्याच्यानंतर स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लॅक बॉडी रेडिएशन आहे. ही जी डायग्राम आहे राजांनो, कधी कधी सेपरेटली 2 मार्कासाठी विचारली जाऊ शकते. मीन्स फिजिक्स मध्ये डायग्राम पण महत्वाचे आहेत, आणि जेव्हा आपण डेरिव्हेशन लिहितो तेव्हा तर डायग्राम महत्वाचे आहेतच. ही गोष्ट सर्वांना माहिती आहे. ओके, चला ठीक आहे, क्वेश्चन लिहा. क्वेश्चन लिहिल्यानंतर तुम्हाला सगळं सांगतो, मिनिंग सांगतो, त्याचं आन्सर काय आहे, सगळ्या 12 भानगडी आपण बघणार आहोत. यस, चलो लिख लीजिए फटाक से. क्वेश्चन हमें लिखना है. ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम इंडिकेटिंग. चला ठीक आहे, माझ्यासोबत लिहून घ्या. ड्रॉ अ neat labeled diagram. Draw a neat labeled diagram indicating energy levels and transitions between indicating energy levels. आपण रेकॉर्डिंग स्टार्ट केले ना रे? यस, एनर्जी लेवल्स and transition between for hydrogen atom and transition between for हायड्रोजन ऍटम. ओके, 2 मार्काचा क्वेश्चन आहे. 2 मार्कासाठी ही डायग्राम विचारली जाऊ शकते बोर्ड एक्झाम मध्ये. ओके, एनर्जी लेवल या ठिकाणी तुम्हाला हे करायचंय. बघा, आता क्वेश्चनचा सर्वात पहिल्यांदा आपण मिनिंग जाणून घेऊया. क्वेश्चन सर्वांनी लिहिलाय व्यवस्थित, चांगल्या पद्धतीनं, चांगल्या अक्षरामध्ये. यस, ओके. बघा या ठिकाणी राजानो, क्वेश्चन काय आहे? ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम इंडिकेटिंग एनर्जी लेवल्स एंड द ट्रांजिशन बिटवीन फॉर हाइड्रोजन एटम. सो गौर से देखिए इस क्वेश्चन को, छोड़ना नहीं है हमें. ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम कशाची? इंडिकेटिंग एनर्जी लेवल्स अँड ट्रांजिशन.
एनर्जी लेवल आणि ट्रान्झिशन कशामध्ये हायड्रोजन ऍटम मधलं, बिटवीन 4 हायड्रोजन ऍटम मधलं तुम्हाला डायग्राम एक्सप्लेन करायचं आहे. ओके, अशा टाईपचा क्वेश्चन आला तर तुम्हाला ही आन्सर म्हणजे ही डायग्राम तुम्हाला काय करायचं आता प्लॉट करायचं आहे. ओके, चला ठीक आहे, आपण प्लॉट करूया. एकदम इझी डायग्राम आहे, घाबरायचं काहीच कारण नाहीये. तर सर्वात पहिल्यांदा काय करायचं, अशी एक लाईन मारायची खाली. यस, कशी मारता, यस अशी प्लॉट करा एक लाईन. आता या ठिकाणी माझ्याकडे स्केल नाहीये, बट तुमच्याकडे स्केल आहे, तुम्ही स्केलने डायग्राम ड्रॉ करा. ओके, या ठिकाणी आणखीन एक अशी लाईन मारायची 2 ओळी सोडून, त्याच्यानंतर आणखीन 2 ओळी सोडून अशी एक लाईन मारा. ओके, यस, असं तुम्हाला काय करायचंय, 4 लाईनी मारायच्या 2-2 ओळी सोडून. यस, मारल्या. त्याच्यानंतर एक ओळ सोडून 5वी लाईन मारा. ओके, आणि त्याच्यानंतर काय करायचं आता, 3-4 ओळी सोडायच्या आणि डायरेक्टली काय करायचं आता, 3-4 म्हणजे ठीक आहे, आपण 3 सोडूया आणि डायरेक्टली काय करा, शेवटची लाईन मारा. आता या ठिकाणी राजांनो काय आहे बघा, या ठिकाणी नंबर ऑफ ऑर्बिट, अरे एक मिनिट स्टार्ट करतोय. हा बघा राजांनो, या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, एनर्जी लेवल डायग्राम ड्रॉ करायचा आहे आणि ट्रान्झिशन पण त्याचं ड्रॉ करायचंय, म्हणजे एनर्जीचं जे ट्रान्झिशन आहे ते पण आपल्याला ड्रॉ करायचंय. सो या ठिकाणी तुम्ही आता काय करा, नंबर ऑफ ऑर्बिट याला काय करा, 1 नाव द्या. ओके, आता ठीक आहे, या ठिकाणी पेन चेंज करायला पाहिजे आणि करायला पाहिजे म्हणजे काय, क्लास पाहिजे. यस, ओके. हा, तर या ठिकाणी n इक्वल्स टू आलेला आहे 1, त्याच्यानंतर n इक्वल्स टू या ठिकाणी आलेला आहे 2, त्याच्यानंतर n इक्वल्स टू या ठिकाणी 3, त्याच्यानंतर n इक्वल्स टू या ठिकाणी 4 आणि n इक्वल्स टू 5. म्हणजे आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी नंबर ऑफ ऑर्बिट, n म्हणजे काय असतो रे, प्रिन्सिपल क्वांटम नंबर असतो, यालाच आपण म्हणतो नंबर ऑफ ऑर्बिट म्हणतो. आणि या ठिकाणी फायनली हे झालेलं आहे इन्फिनिटी पर्यंत. आता या ठिकाणी मग एनर्जी लेवल जर आपण इंडिकेट केली, ओके ठीक आहे, एनर्जी लेवल आपण काय करूया, सगळ्यात शेवटी इंडिकेट करूया. आता या ठिकाणी काही सिरीज आपल्याला ड्रॉ करायच्या. ओके, तर आता काय करायचं, तुम्ही काहीच करू नका, तुम्ही फक्त ड्रॉ करा. आता एक तुमच्याकडे स्केल आहे, माझ्याकडे थोडी समजा इकडे इकडे लाईन येईल. ओके, तुमच्याकडे स्केल आहे, तर या ठिकाणी काय करा, स्केलनं अशा लाईनी मारून घ्या. हा, शेवटी या लाईन्स काय आहेत, काही नाही, सगळे शेवटी सांगतो मी. यस, ओके, सो ड्रॉ दिस लाईन. यस, त्याच्यानंतर सेकंड ड्रॉ करा. यस, त्याच्यानंतर थर्ड ड्रॉ करा. ओके, आता तुम्हाला फक्त 3च सिरीज आहेत. तसं बीएससी वगैरे जर समजा तुम्ही हायर एज्युकेशन केलं, इंजिनिअरिंग मध्ये वगैरे नाहीये, पण बीएससी मध्ये जर समजा तुम्ही याच्यामध्ये हे केलं, किंवा जर समजा तुम्ही न्यूक्लिअर फिजिक्स मध्ये बीएससी केली किंवा जर स्पेशल डिग्री केली न्यूक्लिअर फिजिक्स मध्ये स्पेशली, तर या ठिकाणी तुम्हाला 5 सिरीज पाहायला भेटतील. ओके, कोणकोणत्या सिरीज आहेत आता या ठिकाणी आपल्याला बघायच्यात. तर याचं जे नामकरण करायचं आहे, म्हणजे जे नेमिंग करायचं आहे डायग्रामला, तर अशा प्रकारे येणार आहे. तर या सिरीजला आपण आता, जी पहिली सिरीज आहे याला आपण काय म्हणणार आहे, म्हणजे जर समजा नंबर ऑफ ऑर्बिट इक्वल्स टू 1 असेल आणि त्या ठिकाणी एका ऑर्बिट मधून दुसऱ्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन होत असेल, ओके, तर त्या ठिकाणी अशा सिरीजला काय म्हणायचं, लेमन सिरीज म्हणायचं. ओके, जर समजा ऍटॉमिक नंबर नाही, नंबर ऑफ ऑर्बिट 1 असतील तर. आणि ही जी लेमन सिरीज आहे ही कोणत्या लाईट मध्ये वर्क करते, दॅट इज द यूव्ही रिजन, म्हणजे अल्ट्रा व्हायोलेट रिजन मध्ये वर्क करते. त्याच्यानंतर ही सिरीज आहे, दिस इज द बामर सिरीज. या सिरीजला काय म्हणा, बामर सिरीज म्हणा. ओके, आता बामर हे लेमन, आणि त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरची जी सिरीज आहे, दिस इज द पाश्चन सिरीज. ओके, सो दिस इज द पाश्चन सिरीज. आता हे लेमन सिरीज, बामर सिरीज आणि पाश्चन सिरीज, काही जण विचार करत असतील की हे नाव आहेत का काय आहेत. अरे हे सायंटिस्टचे नाव आहेत. ओके, यांनी काय केलं, लेमन नावाच्या सायंटिस्टनी नंबर ऑफ ऑर्बिट जेव्हा 1 असतील तर त्या ठिकाणी एनर्जीचं जे ट्रान्झिशन आहे ते स्टडी केलं, मग त्याच्यामुळे या सिरीजला नाव दिलं लेमन सिरीज. बामर नावाच्या सायंटिस्टने काय केलं, नंबर ऑफ ऑर्बिट 2 घेतले आणि स्टडी केलं, मग याला आपण नाव दिलं, आपण म्हणजे त्यांनीच नाव दिलेलं आहे बामर सिरीज, आणि या ठिकाणी पाश्चन सिरीज. जर बामर सिरीज बघा, या ठिकाणी विजिबल रिजन मध्ये, एक मिनिट, विजिबल रिजन मध्ये वर्क करते. कोणत्या रिजन मध्ये, एमसीक्यू मध्ये विचारला जाऊ शकतो हा क्वेश्चन, कशा टाईपचा. Yes, the Balmer series is works in which of the following region? That is the UV region, visible region, and the या ठिकाणी infrared region, and the none of the above. Okay, so this is the infrared region. यस, लक्षामध्ये. सो या सिरीज आहेत. आता या ठिकाणी राईट हँड साईडला तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला एनर्जी लिहायचंय, राईट हँड साईडला एनर्जी लिहायचंय. सो E1 इक्वल्स टू, आता आपण हायड्रोजन ऍटम कन्सिडर केलेला आहे, सो E1 इक्वल्स टू काय येणार आहे, -13.6
इलेक्ट्रॉन व्होल्ट येणार आहे हायड्रोजन ऍटम साठी आणि n इक्वल्स टू 1 साठी. त्याच्यानंतर आपण समजा E2 कन्सिडर केलं, सो E2 ची व्हॅल्यू येणार आहे -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्याच्यानंतर आपण E3 साठी कन्सिडर करूया, सो E3 इक्वल्स टू -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्याच्यानंतर E4 साठी कन्सिडर करूया आपण, E4 ची जी व्हॅल्यू आहे ती आहे -0.85 इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्याच्यानंतर E5 ची आपण व्हॅल्यू कन्सिडर करूया, E5 विच इज इक्वल्स टू आणखीन कमी होणार आहे, E5 विच इज इक्वल्स टू -0.54 इलेक्ट्रॉन व्होल्ट होणार आहे. ओके, आणि E इन्फिनिटी ची व्हॅल्यू जी असते ती काय असते राजांनो, E इन्फिनिटी ची व्हॅल्यू असते 0 असते. ओके, आता 0 कशी असते आणि या व्हॅल्यू आपण काय केलेलं आहे, या फॉर्म्युल्याचा आपण यूज करून फाइंड आउट केलेले आहेत. मला सांगा हाइड्रोजन एटम आहे, हाँ सर यहाँ पर हाइड्रोजन एटम क्वेश्चन में है. सो हाइड्रोजन एटम साठी मला सांगा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किंवा हाइड्रोजनचा एटॉमिक नंबर किती असतो रे? यस, व्हॉट इज द एटॉमिक नंबर ऑफ हाइड्रोजन? 1. यस सानिका, व्हेरी गुड. ओके, 1 असतो, बरोबर आहे. या ठिकाणी झेड ची व्हॅल्यू आपण 1 पुटअप केली, मग एन ची व्हॅल्यू जर आपण 1 पुटअप केली म्हणजे झेड 1 चा स्क्वेअर 1, 1 चा स्क्वेअर 1, या ठिकाणी आपली E1 आलेली आहे -13.6. ओके, त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी N2 चा स्क्वेअर किती येतो राजांनो, म्हणजे 2. जर समजा आपण एन ची व्हॅल्यू 2 पुटअप केली सेकंड ऑर्बिट साठी, तर 2 चा स्क्वेअर 4, म्हणजे समजा 13.6 ला आपण जर 2 ने डिवाइड केलं. आता काही विद्यार्थी, ओके, विद्यार्थ्यांना लक्ष द्या इकडं, तर काही विद्यार्थी विचार करत असतील की सर या व्हॅल्यू लक्षात कशा ठेवायच्या, -13.6, -3.4, -1.51, -0.85, त्याच्यानंतर -0.54 आणि त्याच्यानंतर 0, या व्हॅल्यू लक्षात कशा ठेवायच्या. बघा, स्टार्टिंगला काय करा, मला सांगा लेमन सिरीज साठी n इक्वल्स टू किती आहे, 1 आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी E1 किती आलेला आहे, -13.6 आलेला आहे. जर समजा आपण या ठिकाणी n इक्वल्स टू 2 पुटअप केलं, तर याला आपण 4 ने डिवाइड केलं, तर या ठिकाणी राजांना किती येणार आहे, मायनस, यस किती येणार आहे, ऑफकोर्स या 3.4 आहे का 6 आहे, यस 3.4 आहे. या ठिकाणी तुम्हाला डिवायडेशन करून बघायचंय आणि याचे तुम्हाला आन्सर फाइंड आउट करायचंय. ओके, ठीक आहे, सर्वांना समजलं ही गोष्ट. ओके, सो दिस इज द डायग्राम ऑफ द एनर्जी ऑफ द हायड्रोजन एटम. यस, याचा एक स्क्रीनशॉट घ्या आता, एक मिनिट. एक मिनिट. याच्या पुढचा जो पॉइंट आहे, सो ही झालेली आहे आपली डायग्राम, दॅट इज द एनर्जी लेवल्स अँड द ट्रान्झिशन बिटवीन द हायड्रोजन ऍटम. आता या ठिकाणी बघा, एनर्जी जेव्हा म्हणजे नंबर ऑफ ऑर्बिट जेव्हा या ठिकाणी इन्फिनिटी असतो आणि ऍटम जो एखादा इलेक्ट्रॉन आहे इन्फिनिटी पासून फर्स्ट पर्यंत जम्प करतो, तर त्या ठिकाणी म्हणजे n इक्वल्स टू 1 असेल. ओके, जर समजा तो n इक्वल्स टू 1 ला येत असेल तर अशा सिरीजला काय म्हणायचं, लेमन सिरीज म्हणायचं. जर समजा n इक्वल्स टू 2 असेल तर अशा सिरीजला म्हणायचं बामर सिरीज. जर n इक्वल्स टू 3 असेल तर अशाला म्हणायचं पाश्चन सिरीज. आणखीन 2 सिरीज आहेत, ब्रॅकेट सिरीज आणि पी फंड सिरीज, या आपण पुढे बघणारच आहोत. हायड्रोजन ऍटॉमिक स्पेक्ट्रामध्ये आपण पुढे बघणारच आहोत. ओके, चला ठीक आहे. याच्यानंतरचा सर्वात महत्वाचा आपल्याला क्वेश्चन घ्यायचा आहे, 2-3 डेफिनेशन आहेत, डेफिनेशन आपण कव्हर अप करूया. चला ठीक आहे, राईट ऑन द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन लिहा, डिफाइन द फॉलोइंग टर्म्स. आता तुम्हाला या ठिकाणी काही डेफिनेशन लिहायच्यात. कोणकोणत्या डेफिनेशन आहे मी सांगतो, 3 डेफिनेशन आहेत आणि डेफिनेशन एकदम इझी आहेत. येस, एकदम इझी यार, एकदम इझी बस. सो राईट ऑन द क्वेश्चन, डिफाइन द फॉलोइंग टर्म्स. डिफाइन द फॉलोइंग टर्म्स. सो याच्यामध्ये पहिली डेफिनेशन आहे एक्सायटेशन एनर्जी. एक्सायटेशन एनर्जी. याच्यामध्ये दुसरी डेफिनेशन आहे बाइंडिंग एनर्जी. आणि याच्यामध्ये तिसरी डेफिनेशन आहे आयोनायझेशन एनर्जी. कधी कधी राजांनो डिफाइन द फॉलोइंग टर्म आणि 3 डेफिनेशन विचारतील 3 मार्काला. एकदम इझी क्वेश्चन आहे, फक्त तुम्हाला 3 डेफिनेशन लिहायचे, 3 मार्क घ्यायचे, म्हणजे फक्त मध्ये मार्क येते. सो आयोनायझेशन एनर्जी, यस, आलं लक्षामध्ये. ओके, चला हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे आणि या क्वेश्चनला तुम्हाला काय करायचंय, 3 मार्क करायचे. जर समजा एक डेफिनेशन आली तर 3 मार्क नाही बरं, 3 डेफिनेशन आल्या तर या ठिकाणी तुम्हाला 3 मार्क्स भेटतील, अन्यथा तुम्हाला
जेवढे समजा जेवढ्या डेफिनेशन विचारल्या तुम्हाला तेवढे मार्क्स भेटतील. आता याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा बघूया आपण काय बघूया, एक्सायटेशन एनर्जी काय असतं. यस ओके, या ठिकाणी टायटल होते मी एक्सायटेशन एनर्जी काय असतं बघा. एक्सायटेशन एनर्जी. ओके, पेन चेंज करतो, ब्ल्यू कलरचा पेन. आता राजांनो या ठिकाणी बघा एक ऑर्बिट घेतलेला आहे. हा सर, मग त्याच्यानंतर न्यूक्लियस पण असतो. जाहीर सी बात आहे, न्यूक्लियस होगा ऑर्बिट भी होगा. आता जर समजा या ठिकाणी नंबर ऑफ ऑर्बिट जर आपण वाढवले, आपण या ठिकाणी 2-3 ऑर्बिट घेऊया. ओके, अरे यार ऐसे कैसे हो रहा है, एक मिनिट. हा पहिला ऑर्बिट, दुसरा ऑर्बिट आणि हा तिसरा ऑर्बिट. ओके, आता या ठिकाणी बघा जर समजा इलेक्ट्रॉन हा पहिल्या ऑर्बिट मध्ये असेल तर अशा इलेक्ट्रॉनला काय म्हणायचं, ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉन. याला काय म्हणायचं राजांनो, ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉन. ओके, आणि इलेक्ट्रॉन हा समजा नंतर इकडल्या ऑर्बिट मध्ये जात असेल तर या ऑर्बिटला काय म्हणायचं, एक्सायटेशन किंवा एक्सायटेड ऑर्बिट इलेक्ट्रॉन. ओके, या ठिकाणी याला म्हणूया आपण एक्सायटेड ऑर्बिट इलेक्ट्रॉन किंवा एक्सायटेड इलेक्ट्रॉन म्हणूया. आता एक्सायटेशन एनर्जी म्हणजे काय असतं, कन्सेप्ट एकदम इझी आहे. एक्सायटेशन एनर्जी म्हणजे काय असतं बघा, जर समजा इलेक्ट्रॉन हा ग्राउंड स्टेट मधून ग्राउंड स्टेट मधून एक्सायटेशन स्टेट मध्ये जात असेल, काय सांगतोय लक्ष फक्त माझ्याकडे असू द्या. ओके, काय सांगतोय मी, जर समजा इलेक्ट्रॉन राजांनो ग्राउंड स्टेट मधून एक्सायटेड स्टेट मध्ये जात असेल, मग त्या इलेक्ट्रॉनला आपल्याला किती अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोव्हाइड करावी लागते. सो या एनर्जीलाच म्हणायचं राजांनो एक्सायटेशन एनर्जी. यस, समजले डेफिनेशन. बघा काय आहे डेफिनेशन, द एनर्जी रिक्वायर्ड टू टेक अन इलेक्ट्रॉन फ्रॉम द ग्राउंड स्टेट टू अन एक्सायटेड स्टेट इज कॉल्ड एज द एक्सायटेशन एनर्जी. यस, सर्वांना समजले डेफिनेशन, लिहून घ्यायची आहे. ओके चला ठीक आहे. यस, लिहून घ्या डेफिनेशन. एक मिनिट याला रब करतो मी. हा, द एनर्जी रिक्वायर्ड to take an electron the energy required to take an electron from ground state to कुठं, ground state to excited state. Okay, ground state to excited state is called as the excitation energy. Is called excitation energy. Yes, is called as the excitation energy. सर्वांना समजलं, पुन्हा एकदा डेफिनेशन रिपीट करू का. यस, या ठिकाणी डेफिनेशन रिपीट करायची आवश्यकता वाटते का तुम्हाला. नो सर. ओके चला ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला डिस्कस करायला बाइंडिंग एनर्जी म्हणजे काय असतं. सो टायटलला सर्वांनी बाइंडिंग एनर्जी काय असतं, व्हॉट इज द बाइंडिंग एनर्जी. आता बाइंडिंगचा अर्थ काय होतो रे, बाइंडिंग म्हणजे काय, बांधणे. हा सर, सर्वांना माहित आहे बाइंडिंग म्हणजे बांधणे. मग त्या इलेक्ट्रॉनला बांधून ठेवण्यासाठी म्हणजे त्या ऑर्बिट मध्ये बांधून ठेवण्यासाठी किती अमाऊंट ऑफ एनर्जी लागते, यालाच काय म्हणायचं, बाइंडिंग एनर्जी म्हणायचं. सो दिस इज द बाइंडिंग एनर्जी. ओके, येते लक्षामध्ये. सो आपण मला वाटतं बाइंडिंग एनर्जी याच्यामध्ये पण शिकलेलं आहे, ग्रॅव्हिटेशन नावाच्या चॅप्टर मध्ये, बाइंडिंग एनर्जी ऑफ द सॅटेलाइट. ओके, तर मग त्या सॅटेलाइटला त्या ऑर्बिट मध्ये बांधून ठेवण्यासाठी किती एनर्जी लागते याला म्हणायचं बाइंडिंग एनर्जी. सो या ठिकाणी पण राजांनो बाइंडिंग एनर्जी आहे. आता डेफिनेशन बघा, या ठिकाणी 2 टाईपचे डेफिनेशन आहे. आता कशा टाईपचे डेफिनेशन आहे सांगू का, तुम्हाला एक उदाहरण देऊ का याचं. ठीक आहे, आता आपण समजा कोणतं बी समजा एक्झाम्पल घेतलं तर एक मुलगा हुशार आहे. ओके, आपण उदाहरण घेऊया, एक मुलगा हुशार आहे. मग मी काय म्हणलं, किंवा मी म्हणलं तो मुलगा हुशार आहे, किंवा मी एक दुसऱ्या शब्दामध्ये म्हणलं, कसं म्हणलं, तो मुलगा ढ नाही. म्हणजे या दोघांचे अर्थ एकच आहेत करायचे ना, मला सांगा. तो मुलगा हुशार आहे, त्याच्यानंतर मी म्हणलं तो मुलगा ढ नाही. मग ढ नाही म्हणजे हुशारच आहे ना.
यस, म्हणजे तो भिकारी आहे, तो भिकारी आहे किंवा तो श्रीमंत नाहीये, त्याच्याकडे घर नाहीये, त्याच्याकडे त्याचं कुणीच नाहीये, म्हणजे तो ऑफकोर्स काय आहे, भिकारी आहे. म्हणजे असं आपण म्हणू शकतो, दोन लँग्वेज मध्ये असं आपण म्हणू शकतो. मग बाइंडिंग एनर्जी विषयी पण तशीच गोष्ट आहे. आता या ठिकाणी एक ऑर्बिट आहे आणि त्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतोय, बरोबर आहे. इकडे लक्ष द्या, एक ऑर्बिट आहे, या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतोय. मग या इलेक्ट्रॉनला या ऑर्बिटमध्ये राहण्यासाठी, ओके, या इलेक्ट्रॉनला या ऑर्बिटमध्ये राहण्यासाठी किंवा बांधून ठेवण्यासाठी या ऑर्बिटमध्ये किती अमाऊंट ऑफ एनर्जी लागते, याला म्हणायचं बाइंडिंग एनर्जी. किंवा या इलेक्ट्रॉनला या ऑर्बिट मधून रिमूव्ह करण्यासाठी, काय सांगतोय, या इलेक्ट्रॉनला या ऑर्बिट मधून रिमूव्ह करण्यासाठी किती अमाऊंट ऑफ एनर्जी लागते, याला काय म्हणायचं, बाइंडिंग एनर्जी म्हणायचं. आता तुम्ही म्हणता सर दोन्ही बी कसं काय पॉसिबल आहे? अरे दोन्ही पण सेमच आहे. बघा, जेवढी अमाऊंट ऑफ एनर्जी बांधून ठेवण्यासाठी लागते, तेवढीच अमाऊंट ऑफ एनर्जी त्याला सोडण्यासाठी लागते. सो दोन्ही पण एनर्जीला काय म्हणायचं, बाइंडिंग एनर्जी म्हणायचं. यस, आय होप सर्वांना हा कन्सेप्ट समजला असेल. चला ठीक आहे, डेफिनेशन लिहून देतो. दोन्ही पण डेफिनेशन मी लिहून देणार आहे, तुमच्या पुस्तकात एकच डेफिनेशन सांगितलेली आहे. चला ठीक आहे, सो राईट डाऊन द डेफिनेशन बाइंडिंग एनर्जीची. द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू इलेक्ट्रॉन, yes, write down the minimum energy required, the minimum energy required to electron to make it free, okay, to make it free, म्हणजे त्या इलेक्ट्रॉनला फ्री करण्यासाठी किती अमाऊंट ऑफ एनर्जी लागते, किती मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी लागते, दॅट इज द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी, द मिनिमम अमाऊंट ऑफ किंवा द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू द इलेक्ट्रॉन टू मेक इट फ्री फ्रॉम द ऑर्बिट, टू मेक इट फ्री फ्रॉम द न्यूक्लियस म्हणू शकता, फ्रॉम द न्यूक्लियस इज कॉल्ड बाइंडिंग एनर्जी. म्हणजे फ्री करण्यासाठी किती एनर्जी लागते, याला म्हणायचं बाइंडिंग एनर्जी म्हणायचं. यस, आलं लक्षामध्ये डेफिनेशन. आता त्याच्यानंतर आपण डेफिनेशन अदर टाइपची किंवा दुसऱ्या टाइपची डेफिनेशन लिहून घेऊया. त्या ऑर्बिटला, त्या इलेक्ट्रॉनला त्या ऑर्बिटमध्ये राहण्यासाठी किती अमाऊंट ऑफ एनर्जी लागते, सो याला पण आपण काय म्हणू शकतो राजांनो, बाइंडिंग एनर्जी म्हणू शकतो. ओके, राईट ऑन द सेकंड डेफिनेशन, ऑर मध्ये लिहा सर्वांनी. The minimum energy required to bound the electron with nucleus. Okay, so the minimum energy required, the minimum energy required to bound electron with nucleus, to bound electron with nucleus is called binding energy. ओके, याला काय म्हणायचं राजांनो, बाइंडिंग एनर्जी म्हणायचं. चला ठीक आहे, आता शेवटची आपली डेफिनेशन बाकी आहे. शेवटची डेफिनेशन कोणती आहे, आयोनायझेशन एनर्जी. थर्ड नंबरची आपली डेफिनेशन आहे आयोनायझेशन एनर्जी. आता आयोनायझेशन एनर्जी काय असतं हे आपल्याला डिस्कस करायचंय. एकदम इझी डेफिनेशन आहे बघा, आयोनायझेशन एनर्जी. आयोनायझेशन एनर्जी, आता आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय, एखादा समजा ग्राउंड स्टेटचा इलेक्ट्रॉन आहे, बघा या ठिकाणी हा ऑर्बिट आहे आणि हा न्यूक्लियस आहे आणि हा पहिला ऑर्बिट आहे. मग पहिल्या ऑर्बिटचा जो इलेक्ट्रॉन असतो तो काय असतो, ग्राउंड स्टेटचा इलेक्ट्रॉन असतो. मग या इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करण्यासाठी किंवा फ्री करण्यासाठी आपल्याला किती अमाऊंट ऑफ एनर्जी द्यावी लागते, सो याला म्हणायचं आयोनायझेशन एनर्जी. आता काही मुलं विचार करत असतील की सर आपण सगळेच इलेक्ट्रॉन फ्री करतोय, बरोबर आहे. आता हे कन्फ्युजन साहजिक आहे. बघा या ठिकाणी एक्सायटेशन एनर्जी म्हणजे मी एक्सायटेशन एनर्जी मध्ये मी तुम्हाला काय लिहून दिलं, द एनर्जी रिक्वायर्ड टू टेक एन इलेक्ट्रॉन फ्रॉम द ग्राउंड स्टेट टू द एक्सायटेड स्टेट इज कॉल्ड एज एक्सायटेशन एनर्जी. म्हणजे इलेक्ट्रॉन एका स्टेट मधून, एका ऑर्बिट मधून दुसरीकडे जात आहे, याला मी काय म्हणलं, एक्सायटेशन एनर्जी म्हणलं. व्हॉट इज द बाइंडिंग एनर्जी, एखादा इलेक्ट्रॉन आहे त्या ऑर्बिट मध्ये आहे, त्या ऑर्बिट मधून फ्री करण्यासाठी जेवढी अमाऊंट ऑफ एनर्जी द्यावी लागते याला म्हणलं मी बाइंडिंग एनर्जी म्हणलं.
किंवा त्या इलेक्ट्रॉनला त्या न्यूक्लियस सोबत बांधून ठेवण्यासाठी किती एनर्जी लागते, ह्याला म्हणलं बाइंडिंग एनर्जी. अँड व्हॉट इज द आयोनायझेशन एनर्जी? आयोनायझेशन एनर्जी डेफिनेशन मी काय सांगतोय, तर एखादा ऍटम किंवा एखादा इलेक्ट्रॉन त्या फर्स्ट ऑर्बिट मध्ये आहे, ग्राउंड स्टेट मध्ये आहे, त्या ग्राउंड स्टेट मधून फ्री करण्यासाठी किती अमाऊंट ऑफ एनर्जी लागते, ह्याला आपण म्हणतोय आयोनायझेशन एनर्जी. आता मुलं विचार करत असतील की सर प्रत्येक जागी आपण इलेक्ट्रॉनला फ्री करतोय, मग कन्फ्युज होतंय आमचं. ओके, बघा ठीक आहे, पहिल्यांदा मी तुम्हाला आयोनायझेशन एनर्जीची डेफिनेशन लिहून देतो आणि त्याच्यानंतर हा म्हणजे तुमचं जे हे कन्फ्युजन आहे हे कन्फ्युजन मी क्लिअर करतो. ओके, आणि 100% मला वाटतं की प्रत्येकाच्या माइंडमध्ये हे चालू असेल कन्फ्युजन, कारण की प्रत्येक डेफिनेशन मध्ये इलेक्ट्रॉनला फ्री करण्याची गोष्ट येते, मग त्यालाच आपण म्हणतोय एक्सायटेशन, बाइंडिंग आणि आयोनायझेशन एनर्जी. ओके, चला ठीक आहे, आयोनायझेशन एनर्जीची डेफिनेशन लिहून घ्या, त्याच्यानंतर तुमचं सगळं कन्फ्युजन मी दूर करतो. डोंट वरी अबाउट दॅट. ओके, सो द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड, राईट डाउन द डेफिनेशन. द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड, the minimum energy required to the ground state electron, to the ground state electron to make it free, is called ionization energy, is called as the ionization energy. ओके, आता एकाच मिनिटामध्ये याच्यामधला डिफरन्स सांगतो. ओके, इकडे तिकडे कुठं लक्ष देऊ नका आणि फक्त लक्ष माझ्याकडे असू द्या. ओके, येते लक्षामध्ये? हा, तर बघा, काहीच टेन्शन घेऊ नका. या ठिकाणी बघा, आता सर्वात पहिल्यांदा राजांनो आपण काय केलं रे, एक्सायटेशन एनर्जी आपण बघितली. हा सर, एक्सायटेशन एनर्जी बघितली. आता बघा, एक्सायटेशन एनर्जी म्हणजे काय असतं, एक्सायटेशन एनर्जी म्हणजे काय असतं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्राउंड स्टेट म्हणजे पहिला ऑर्बिट असतो. ग्राउंड स्टेट म्हणजे काय, पहिला ऑर्बिट. या पहिल्या ऑर्बिटला काय म्हणायचं, ग्राउंड स्टेट ऑर्बिट म्हणायचं. ओके, म्हणजे या पहिल्या ऑर्बिट मधून दुसऱ्या ऑर्बिट मध्ये नेण्यासाठी, म्हणजे एक्सायटेशन ऑर्बिट मध्ये नेण्यासाठी किती एनर्जी आपल्याला द्यावी लागते, याला म्हणायचं एक्सायटेशन एनर्जी. त्याच्यानंतर बाइंडिंग एनर्जी म्हणजे काय, बाइंडिंग एनर्जी म्हणजे कोणत्या बी ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनला फ्री करण्यासाठी जेवढी अमाऊंट ऑफ एनर्जी लागते त्याला म्हणायचं बाइंडिंग एनर्जी. आणि त्याच्यानंतर आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय, ग्राउंड स्टेट मधल्या इलेक्ट्रॉनला, म्हणजे फर्स्ट ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनला फ्री करण्यासाठी. आता या ठिकाणी एक्सायटेशन मध्ये आपण काय करतोय, ग्राउंड स्टेट पासून आपण एक्सायटेड स्टेट मध्ये देतोय, बरोबर आहे. बट डायरेक्टली ग्राउंड स्टेट मधल्या इलेक्ट्रॉनला फ्री करण्यासाठी जेवढी अमाऊंट ऑफ एनर्जी द्यावी लागते त्याला म्हणायचं आयोनायझेशन एनर्जी. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन द एक्सायटेशन एनर्जी, त्याच्यानंतर बाइंडिंग एनर्जी अँड द आयोनायझेशन एनर्जी. यस, आय होप सर्वांना समजलं असेल. लगेच काय करा, 30 सेकंदामध्ये लगेच सेकंड लिंकला जॉईन करा. ओके, चला ठीक आहे. आणि तुमचे काही डाऊट